नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आता कोकणात फिरायला आलो आहे आणि आम्ही जिकडे राहतोय त्या परिसरामध्ये हे एक सुंदर फळ माझ्या नजरेस पडलं. तुम्ही बघताय वरती जे दिसतंय पिवळं गोंडस गोलाकार फळ जे आहे, हे फळ कोणतं आहे तुम्हाला पुढील कॅमेरा चालू करून दाखवतो. हे कदंब आहे. हे कदंबाचं फळ आहे आणि किती गोंडस दिसतंय ना, एकदम गोलाकार आहे, पिवळं आहे ते आणि त्याला मऊ असे काटे असतात, मऊसूद असे काटे असतात त्याला. आणि छोटं असताना ते हिरवं असतं, त्यानंतर ते पिवळं होतं. आणि आयुर्वेदात देखील याला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आयुर्वेदामध्ये पोटावरचे विकार असतील किंवा त्वचेचे विकार असतील, त्यावरती हे खूप गुणकारी आहे असं सांगितलं जातं. आणि ह्यावरती पक्षी वटवागळं बरीच येतात, त्यांना हे फळ खायला आवडतं. तुम्हाला या फळाविषयी अधिक माहिती आहे का? आणि मला वाटतं धार्मिक बाबतीतही ह्याला थोडंसं महत्त्व आहे. हे बघा, सुंदर असं हे फळ आहे, खूपच छान. तुम्ही हे फळ पाहिलंय का? ह्याचे अधिक उपयोग माहिती असतील तर जरूर कमेंट करून सांगा. आणि आम्ही जिकडे राहतोय त्याच्या समोर हा अथांग पसरलेला समुद्र आहे आणि इकडे आम्ही राहतोय. पहा, छान स्टे आहे. दापोलीला राहतोय. तुम्ही आलात तर कोकणामध्ये तुम्हाला निसर्गाचे चमत्कार जागोजागी पाहायला मिळतील आणि खूपच सुंदर झाडं देखील पाहायला मिळतील. बघा हे फळ आज सकाळी कसं दिसतंय, ते फुललंय ते आणि पिवळा रंग जाऊन त्यावरती बघा पांढऱ्या रंगाचं थोडंसं झालेलं आहे ते. इकडे देखील तुम्हाला एक दिसेल कदंब. छान आहे ना, म्हणजे फळ इतकं सुंदर आहे ना, वा.